काय सांगाल, सखोल स्वच्छता अभियान राबवलं जाते मीरा भाईंदरमध्ये, काय सांगाल? पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज मीरा भाईंदर महापालिकेमार्फत सुद्धा प्रत्येक शुक्रवारी प्रभाग समितीच्या मार्फत आपण जे स्वच्छ अभियान काम राबवतो आहे आणि याच्यामध्ये विविध डिपार्टमेंटचे मार्फत असतात, मुन्सिपालिटीचे असतात, आरोग्य विभागाचे असतात, बांधकामाचे असतात आणि हा डीप फील्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये अतिक्रमण असेल, काय शिल्लक करून होतं ते पण आम्ही साफ करून काही गॅरेजेस आहेत, त्यांना काही भाज्या त्या पण कधी करतो आणि एकदम एक स्वच्छ मीरा भाईंदर करण्याचा आपला प्रयत्न आहे, मानस आहे. आणि आता आमची बॉडी आल्यानंतर प्रशासनाला आणखीन आम्ही सपोर्ट करू आणि आणखीन स्वच्छ मीरा भाईंदर कसं राहील याचं आमचं लक्ष राहील आणि ह्याच्यापेक्षा आणखीन ही जी मोहीम आहे ती आम्ही यशस्वीपणे राबवू. आणि ज्याप्रमाणे मागच्या वर्षी मीरा भाईंदर शहराचा प्रथम क्रमांक आला होता, यावेळेला हाच क्रमांक आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करू आणि हा जो उपक्रम शासनाने राबवला आहे या उपक्रमाचा आम्ही जे लोकप्रतिनिधी आहे खूप सपोर्ट करून प्रशासनाला आम्ही मदत करणार. सर, अनधिकृत बांधकाम असेल, अनधिकृत फेरीवाले असतील, ज्या वेळेला महापालिकेचे अधिकारी तिथे कारवाई करायला जातात त्याचा प्रयत्न ते फेरीवाले करतात, मध्ये एवढा मुजूरपणा जो फेरीवाल्यांमध्ये आला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहिजे, त्यावरती काय कारवाई होणार आहे? कालच आमची आयुक्तांच्याबरोबर मिटिंग झाली. आमदार मेहतासाहेब होते, महापौर टिंपल मेहता मॅडम होते आणि सगळे अधिकारी होते, वॉर्ड ऑफिसर पण होते आणि सगळ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ह्या शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढता कामा नये. प्लस जे अनधिकृत फेरीवाले त्यांच्यावरती कारवाई तुम्ही करायची आणि कमिशनला फुल फ्री हँड दिलेलं आहे आम्ही की याच्या कोणत्याही कार्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी आणि आम्ही तुम्हाला अजिबात इंटरफेअर करणार नाही, तुम्हाला फ्री हँड देतो आणि ह्या शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यावरती आवश्यक ती कारवाई तुम्ही केली पाहिजे आणि म्हणजे फेरीवाला मुक्त म्हणजे फ्री फुटपाथ आणि रोड हे केलं पाहिजे. बांधकामाबद्दल काय सांगा, अनधिकृत बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर मोठ्या मला आठवतं की परवा दिवशी महापौर मॅडमनी चार्ज घेतला आणि त्यांनी सगळ्यात पहिलं पत्र हेच दिलं की अनधिकृत बांधकामावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. म्हणजे फ्री होल्ड जसं म्हणतात ना त्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे आणि एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन तुम्ही घेतली पाहिजे. काली कमिशनरला फुल सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला फुल फ्रीडम देतो आहे आणि कारवाई करता निष्पक्ष कारवाई करावी आणि सरळसोट म्हणजे तुम्ही एकदा एखादा प्रभाग घेतला त्या सगळ्या याच्यावरती कारवाई केली पाहिजे. सर, महापौरांनी पत्र दिलं हे तर ठीक आहे, शुद्ध लेखनाचा त्याच्यामध्ये मोठ्या चुका दिसून आलेल्या आहेत आणि तोच प्रश्न मनसेनं उपस्थित केलेला आहे. कसं आहे, काम करतो तोच चुका करतो, बरोबर ना. आणि शेवटी प्रत्येकाची समज जी आहे, सोच ही वेगळी असते. समजा आता एक्झाम्पल घ्या, तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला पाणी दिलं, त्यात फक्त मी अर्धा ग्लास पाणी दिलं. माझं इंटेन्शन असं आहे की तुम्ही जास्त पाणी पिणार नाही आणि पाणी वेस्ट होऊ नये म्हणून मी तुम्हाला अर्धा ग्लास पाणी दिलं. पण तुम्ही विचार करा ना, अरे यार मी आलो आणि मला फक्त अर्धा ग्लास पाणी दिलं, हे तुमच्या सोचवरती फरक असतो. त्याचप्रमाणे की शेवटी माणूस आहे, लिहिताना वाचताना थोडीफार मिस्टेक होऊ शकते, पण इंटेन्शन तो क्लिअर असला पाहिजे. इंटेन्शन आमचा हाच आहे की अनधिकृत बांधकामावरती कारवाई झाली पाहिजे. सर, मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या. मराठीच महापौर आहे, मराठीच महापौर एक चुका नाही सर, अशा 7 चुका त्या बद्दल विचारा. जनरल प्रश्न हे नाही, प्रेस कॉन्फरन्स नाही आहे. कधी कधी इंग्लिश शब्द टाकतो, कधी कधी दुसरे शब्द यायचा, त्याप्रमाणे शुद्ध लेखनामध्ये कधी काही चूक झाली असेल, पण तर ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट आपला इंटेन्शन काय की अनधिकृत बांधकामामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि अनधिकृत मुक्त शहर झालं पाहिजे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.